श्री गुरुचरित्र अध्याय 2 मराठी भावार्थ संदीपकाची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरु चरणांचे ध्यान करीत मार्गाने कोठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबरी धारण केलेले एक योगी त्याच्या स्वप्नात आले. त्याने नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही. तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला, हे योगीश्वर, या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामी राया, आपण कोण, कोठून आलात, आपण कोठे राहता? योगी म्हणाले, माझे नाव सिद्ध, गाणगापूरचे नरसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो, मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? योगी म्हणाला, नामधारका, तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर, मग तुला त्यांच्या कृपेचे साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला, तोच मी तुला सांगतो, ऐक. सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभी कमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्याने काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सप्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापर युगाने आपल्या स्वभावधर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध व वैराग्य शून्य होते. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवत नाही त्यांना मी काहीच करू शकत नाही. गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्मचरणी यांच्या पुढे माझा काय निभाव लागणार नाही. ब्रह्मदेव म्हणाले, काळजी करू नकोस, तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जातास लोकांचे धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही प्रापवृत्त होतील, त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, गुरु हा शब्दच 4 मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्म, विष्णू, महेश, देव कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्याचे आकलन होते. भक्ती, वैराग्य व सप्रवृत्तीचे वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते. गुरुच्या सेवेने कायिक, वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्या विषयाची एक कथा सांगतो, ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वी जन्माचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीत जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईन. मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करीन, तुम्ही अनुमती दिलीत तर तुमची सर्व पापभोगे मी स्वतः भोगीन, असे सांगितले. वेदधर्मांना परम संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हालअपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले.
पण त्याने काहीच मागितले नाही. पण विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होवो व असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले. शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. वेदधर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठी कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही आले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाला, नामधारका, गुरुचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावनेने सेवा भक्ती करावी. गुरुभक्तांवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो. अशा पद्धतीने दुसरा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.